नियती कधी कोणासोबत कोणता खेळ खेळेल हे कोणालाच माहीत नसतं. एका क्षणात ती आयुष्यभराची स्वप्न उद्ध्वस्त करू शकते आणि त्याच एका क्षणातून नव्या आयुष्याची सुरुवातही घडवू शकते. नाशिक शहरात राहणारा अभिजित हा एक साधा, प्रामाणिक आणि मेहनती तरुण होता. लहानपणापासूनच त्याने आई वडिलांचे कष्ट जवळून पाहिले होते. वडील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते. तर आई घर सांभाळण्याबरोबरच शिवणकाम करून संसाराला हातभार लावत होती. घर श्रीमंत नव्हतं, पण प्रेमाने भरलेलं होतं. अभिजितच्या आयुष्यात त्याचे आई वडील म्हणजेच त्याचं संपूर्ण विश्व होतं. त्याची एक लहान बहीण होती, अन्वी. ती नेहमी भावाच्या मागे फिरायची. दोघांमध्ये खूप प्रेम होतं. घरात नेहमी हसण्याचे आवाज घुमायचे. काही महिन्यापूर्वी अभिजितचं स्वरासोबत लग्न ठरलं होतं. स्वरा समजूतदार, प्रेमळ आणि संस्कारी मुलगी होती. दोघांनी मिळून भविष्यातील अनेक स्वप्न रंगवली होती. नवीन घर, सुंदर संसार, आई वडिलांना सुखात ठेवायचं आणि आनंदाने भरलेलं आयुष्य जगायचं. घरात लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती. आई रोज नव्या वस्तूंची यादी बनवत होती. बहीण लग्नात कोणते कपडे घालायचे याचं नियोजन करत होती. वडील पाहुण्यांची यादी तयार करत होते. घरात रोज आनंदाचं वातावरण असायचं. आई रोज देवासमोर दिवा लावताना एकच प्रार्थना करायची, देवा, माझ्या मुलाच्या आयुष्यात आता फक्त आनंदच असू दे. त्याच्या वाट्याला आता कोणतंही दुःख येऊ नको. अभिजित आईचं बोलणं ऐकून हसायचा. तो म्हणायचा, आई, आता तुझे कष्ट संपले. पुढचं आयुष्य मी तुला राणीसारखं ठेवणार. हे ऐकून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू यायचे. पण नियती शांतपणे आपला पुढचा डाव आखत होती. एका रविवारी सकाळी संपूर्ण कुटुंब जवळच्या देवस्थानात दर्शनासाठी निघालं. स्वरालाही सोबत यायचं होतं, पण काही कारणामुळे ती त्या दिवशी येऊ शकली नाही. रस्त्यात सगळे आनंदाने गप्पा मारत होते. आई जुन्या आठवणी सांगत होती. बहीण लग्नातील गाण्यांबद्दल बोलत होती. वडील गाडी चालवत हसत होते. आईने प्रेमाने अभिजितच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, आता तुझं आयुष्य फक्त आनंदाने भरलेलं असावं. अभिजितने हसत तिचा हात हातात घेतला. पण अवघ्या काही क्षणात सर्व काही बदललं. समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकचं नियंत्रण सुटलं आणि जोरदार धडक त्यांच्या गाडीला बसली. एक मोठा आवाज झाला. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. लोक धावत आले. रुग्णवाहिका आली. सर्वांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आल्यानंतर अभिजितने हळूहळू डोळे उघडले. त्याच्या डोक्यावर जाड पट्टी बांधलेली होती. संपूर्ण शरीर वेदनेने तडफडत होतं. आजूबाजूला डॉक्टर, नर्स आणि काही नातेवाईक उभे होते. त्याला काहीच समजत नव्हतं. त्याने घाबरलेल्या आवाजात पहिला प्रश्न विचारला, आई कुठे आहे? बाबा कसे आहेत? अन्वी ठीक आहे ना? आणि स्वरा आली आहे का? हे शब्द ऐकताच खोलीत एकदम शांतता पसरली. कोणीही त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहत नव्हतं. सगळे फक्त एकमेकांकडे पाहत होते. अभिजितची अस्वस्थता वाढू लागली. तो पुन्हा मोठ्याने म्हणाला, कोणीतरी बोला ना, माझं कुटुंब कुठे आहे? डॉक्टरांनी त्याला शांत राहण्यास सांगितलं, पण त्याच्या मनात भीतीचं वादळ उठलं होतं. काही वेळाने त्याचे काका हळूहळू त्याच्याजवळ आले.
त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. थरथरत्या आवाजात त्यांनी सत्य सांगितलं. बाळा, त्या अपघातात तुझे आई, बाबा आणि अन्वी तिघेही आपल्याला कायमचे सोडून गेले. हे शब्द कानावर पडताच अभिजितला क्षणभर काहीच ऐकू आलं नाही. त्याचं हृदय जणू थांबलं. तो मोठ्याने ओरडू लागला, नाही, हे खोटं आहे. माझी आई मला सोडून जाऊच शकत नाही. तो हॉस्पिटलच्या बेडवरून उठण्याचा प्रयत्न करू लागला. डॉक्टर आणि नर्सने त्याला सावरलं, पण त्याच्या मनातला आक्रोश थांबत नव्हता. तो रडत रडत देवाला प्रश्न विचारत होता, देवा, मला का वाचवलंस? माझं सगळंच तर संपलं. मला देखील त्यांच्यासोबत घेऊन जायचं होतं. त्या दिवशी पहिल्यांदाच एक मजबूत, धाडसी मुलगा पूर्णपणे कोसळला होता. काही दिवसांनी त्याला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली. तो घरी परतला. घराचा दरवाजा उघडताच त्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तेच घर होतं, पण आता त्या घरात जीव नव्हता. आईच्या हातच्या चहाचा सुगंध नव्हता. वडिलांच्या वर्तमानपत्र वाचण्याचा आवाज नव्हता. अन्वीच्या खळखळून हसण्याचा आवाज नव्हता. देवघरात आईने लावलेला दिवा विझला होता. जेवणाच्या टेबलावर 4 ताटांऐवजी फक्त एकच ताट उरलं होतं. भिंतींवर लावलेले कुटुंबाचे फोटो त्याच्याकडे पाहून जणू शांतपणे रडत होते. आईची साडी कपाटात तशीच ठेवलेली होती. वडिलांचा चष्मा टेबलावर होता. बहिणीची पुस्तकं अजूनही तिच्या खोलीत उघडी पडली होती. प्रत्येक वस्तू त्याला त्यांच्या आठवणी करून देत होती. रात्री झोपण्याचा प्रयत्न केला, पण आईचा आवाज सतत कानात घुमत होता, बाळा, आता तुझं आयुष्य फक्त आनंदाने भरलेलं असावं. तो उठून आईच्या खोलीत गेला. तिच्या उशीला मिठी मारून लहान मुलासारखं रडू लागला. तेवढ्यात एक दिवस त्याची होणारी पत्नी स्वरा त्याला भेटायला आली. तिने त्याच्या डोळ्यातलं दुःख पाहिलं. ती शांतपणे त्याच्याजवळ बसली. दोघांमध्ये काही क्षण एकही शब्द झाला नाही. नंतर स्वराने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, अभिजित, मी तुझ्यासोबत आहे. तू स्वतःला एकटा समजू नकोस. हे ऐकून अनेक दिवसांनी अभिजितच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. त्याला वाटलं देवाने सगळं हिरावून घेतलं असेल, पण स्वराच्या रूपाने जगण्याचा आधार तरी दिला आहे. त्याने पुन्हा आयुष्याकडे पाहण्याचा प्रयत्न सुरू केला, पण नियतीचा खेळ अजून संपलेला नव्हता. काही दिवसांनी स्वराचा फोन अचानक कमी झाला. ती भेटणंही टाळू लागली. अभिजितला काहीच समजत नव्हतं. शेवटी एक दिवस स्वराने त्याला भेटायला बोलावलं. ती समोर उभी होती, पण तिच्या डोळ्यात आधीसारखं प्रेम दिसत नव्हतं. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, अभिजित, मला माफ कर. अभिजित घाबरला. त्याने विचारलं, काय झालं स्वरा? स्वराच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, हा माझा निर्णय नाही, माझ्या घरच्यांचा आहे. तेवढ्यात स्वराचे वडील पुढे आले. ते कठोर आवाजात म्हणाले, आम्ही हे लग्न करू शकत नाही. ज्याच्या आयुष्यात इतकं मोठं दुःख आलं आहे, त्याच्यासोबत आमच्या मुलीचं भविष्य सुरक्षित राहील याची खात्री नाही. हे शब्द अभिजितच्या हृदयावर घाव घालून गेले. तो काही क्षण निशब्द उभा राहिला. त्याला विश्वासच बसत नव्हता. त्याने स्वराकडे पाहिलं. स्वराच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती आपल्या आई वडिलांविरुद्ध जाऊ शकत नव्हती. अभिजितने हळूच विचारलं, म्हणजे तूही मला सोडून चालली आहेस? स्वरा रडत होती, पण तिच्याकडे उत्तर नव्हतं. अभिजित शांतपणे तिथून निघून गेला. त्या दिवशी त्याने एकही अश्रू गाळला नाही, कारण तो आतून पूर्णपणे तुटला होता. स्वराचं नातं तुटल्यानंतर अभिजित पूर्णपणे एकटा पडला होता. दिवसेंदिवस तो जगापासून दूर जाऊ लागला. घराबाहेर पडायची त्याची इच्छाच उरली नव्हती. आई वडिलांच्या आठवणी, बहिणीचं हसणं,
स्वराचा निरोप हे सगळं त्याच्या मनात सतत घुमत होतं. रात्रभर त्याला झोप यायची नाही. कधी तो आईचा फोटो छातीशी धरून रडायचा, तर कधी देवाला विचारायचा, माझ्याच आयुष्याशी असा खेळ का? एक दिवस मन शांत करण्यासाठी तो शहराबाहेर नदीकिनारी गेला. संध्याकाळची वेळ होती. नदीचं शांत पाणी वाहत होतं, पण अभिजितच्या मनात मात्र दुःखाचं वादळ उसळलं होतं. तो एका मोठ्या दगडावर बसून दूरवर पाहत राहिला. त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहत होते. तेवढ्यात साधारण 8 ते 10 वर्षांचा एक छोटा मुलगा त्याच्याजवळ आला. त्याच्या अंगावर फाटके कपडे होते, पायात चप्पल नव्हती, पण चेहऱ्यावर मात्र निरागस हसू होतं. तो अभिजित जवळ येऊन हसत म्हणाला, काका, तुम्ही एवढे दुःखी का आहात? अभिजितने त्याच्याकडे पाहिलं. कित्येक दिवसांनी कोणीतरी त्याच्या मनाची विचारपूस केली होती. त्याने त्या मुलाला आपल्या आयुष्यात घडलेली प्रत्येक घटना सांगितली. आईवडिलांचा अपघात, बहिणीचा मृत्यू, तुटलेलं नातं आणि आयुष्यभराचं एकटेपण, सगळं काही तो बोलत असताना त्याचे डोळे सतत भरून येत होते. सगळं ऐकल्यानंतर तो छोटा मुलगा काही क्षण शांत राहिला. नंतर हलकंसं हसत म्हणाला, काका, माझ्याकडे तर आई बाबा कधीच नव्हते. अभिजित आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. मुलगा पुढे म्हणाला, मी लहान असतानाच माझे आई बाबा गेले. मला त्यांचा चेहराही आठवत नाही, पण मी रोज हसतो. अभिजितने विचारलं, कसं काय? मुलगा आकाशाकडे बोट दाखवत म्हणाला, कारण मला वाटतं ते वरून मला पाहत असतील. मी रडलो तर त्यांनाही दुःख होईल, म्हणून मी हसतो आणि चांगलं माणूस बनायचा प्रयत्न करतो. त्या छोट्या मुलाच्या शब्दांनी अभिजितच्या आयुष्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. त्याने ठरवलं, आता स्वतःच्या दुःखात रडत बसायचं नाही, तर दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करायचा. आई वडिलांच्या स्मरणार्थ त्याने एक सामाजिक ट्रस्ट सुरू केला. त्या ट्रस्टचा उद्देश एकच होता, अपघातात आई वडील गमावलेल्या आणि अनाथ झालेल्या मुलांना शिक्षण, आधार आणि नव्या आयुष्याची संधी देणं. हळूहळू अनेक लोक त्याच्यासोबत जोडले गेले. अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्याने स्वीकारली. गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करू लागला. कोणाच्या शिक्षणासाठी पुस्तकं, कोणाच्या उपचारासाठी औषध, तर कोणाच्या घरासाठी जीवनावश्यक वस्तू. अभिजित प्रत्येक गरजवंतांसाठी आशेचा किरण बनला. एक दिवस ट्रस्टमध्ये शिकणारा एक लहान मुलगा धावत त्याच्याजवळ आला. त्याने अभिजितला घट्ट मिठी मारली आणि भावूक होऊन म्हणाला, काका, तुम्ही नसता तर माझं आयुष्य अंधारात गेलं असतं. हे शब्द ऐकताच अभिजितच्या डोळ्यात अश्रू आले. त्या क्षणी त्याला आपल्या आईचे शब्द आठवले आणि त्याच्या मनात एकच विचार आला, नियतीने माझ्याकडून खूप काही हिरावून घेतलं, पण अनेकांच्या आयुष्यात प्रकाश देण्याची ताकदही दिली. त्या दिवसापासून अभिजितला समजलं, खरं आयुष्य म्हणजे स्वतःसाठी जगणं नाही, तर दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणं. नियतीचा खेळ कधीच आपल्या हातात नसतो, पण त्या खेळानंतर पुन्हा उभं राहायचं की हार मानायची, हा निर्णय मात्र आपल्या हातात असतो. प्रत्येक दुःखाच्या मागे एक नवीन सुरुवात लपलेली असते, म्हणून आशा कधीच सोडू नका. जर खेळ नियतीचा ही हृदयस्पर्शी कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल, तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या आयुष्यातही एखादा कठीण प्रसंग आला असेल आणि तुम्ही त्यावर मात केली असेल, तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा. आशा. कदाचित तुमचा तो एक शब्द एखाद्या खचलेल्या व्यक्तीला पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा देईल. अशाच मनाला भेटणाऱ्या, डोळ्यात पाणी आणणाऱ्या आणि आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन कथा सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया एका नव्या हृदयस्पर्शी कथेसह. धन्यवाद.